सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रासाठी पुढचे 4 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण राज्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिलाय। मराठवाडा, विदर्भ यांना उष्णतेचा अलर्ट जारी केलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला सुद्धा तसाच इशारा दिलाय। तर साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा वाढलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या। दुपारी बाहेर पडत असताना योग्य गोष्टी वापरा। सुती कपड्यांचा वापर करा आणि त्याचबरोबर बाहेर पडत असाल तर डोक्याला रुमाल बांधा, टोपी घ्या किंवा छत्रीचा वापर करा। दुपारी 12 ते 4 ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे, कारण या वेळात मोठ्या प्रमाणात उकाडा असतो। थेट सूर्याची किरणंही आपल्यावर पडत असतात आणि त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच घराबाहेर पडणं शक्यतो टाळा आणि जर बाहेर पडत असाल तर योग्य ती काळजी घ्या। तर वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सध्या होरपळून निघतोय। तर आपण ग्राफिक्स मधून पाहतोय, नांदेडमध्ये 47 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे। वर्ध्यामध्ये 43.4 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस, तर सोलापूरमध्ये 43.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे। तर उष्णतेच्या लाटेपासून जर वाचायचं असेल तर त्यासाठी काय काळजी घ्यायची ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। दररोज भरपूर पाणी प्या। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। उघड्यावरचं खाणं टाळा। ताजे अन्न खा। जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।